नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण बघणार आहोत खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक, गर्लफ्रेंड सोबत गप्पा. तर असं नाहीये, या बॉयफ्रेंड सोबत सुद्धा असू शकतात, नवऱ्यासोबत सुद्धा असू शकतात, बायको सोबत सुद्धा असू शकतात. तर हीच वाक्य असणार आहे. तर चला आपण स्टेप बाय स्टेप ट्रान्सलेट करू. तर आता पहिलं आहे, काय करतीयस किंवा काय करतोयस. तर जसं की आपल्या मराठीत काय करतोयस, काय करतीयस, तर इकडं तेलुगूमध्ये काही फरक पडत नाही की करता कोण आहे. फक्त हे फरक पडतो की ते आदरातीर्थ बोलायचंय की तुम्हाला एकेरी वाक्याने बोलायचे. तर काय करतेसला आहे ఏం చేస్తున్నావు. हे तर तुम्ही खूपच ऐकला असेल हा शब्द, ఏం చేస్తున్నావు. आणि तू काय करतेस म्हणजे నువ్వు ఏం చేస్తున్నావు. जेवलीस हा पूर्ण वर्ल्ड वाईड असा शब्द आहे जे सगळेच मुलींना विचारतात जेवलीस म्हणून. ते आहे तिन्नवा किंवा अन्नम तिन्नवा. हे पण अन्नम तिन्नवा आपण म्हणू शकतो, पण शॉर्टकट असतात तिन्नवा. जेवलीस. माझी आठवण आली का. माझी म्हणजे ना, आठवण गुर्तू. आली का वचिंदा, तुला माझी आठवण आली का. मी आता निघू ना गुर्तू वचिंदा असं. माझ्याशी बोलणार नाहीस का. नातो म्हणजे माझ्याशी. नातो माटलाडवा. माटलाडवा माटलाडवा म्हणजे माटलाडवू बोलणार नाहीस. माटलाडवा बोलणार नाहीस का. आज खूप सुंदर दिसतेस. ई वाला किंवा ई रोजू दोन्ही यूज करू शकतात. ई वाला खूप, చాలా सुंदर, अंदंगा दिसतेस. उन्नाव हे पण उन्नावू असणारे, पण फ्लो मध्ये ते येतं उन्नाव. म्हणजे मला చాలా अंदंगा उन्नाव असं फ्लो मध्ये तुम्हाला ऐकाय. उन्नाव म्हणजे तू आज सुंदर वाटतेस किंवा भासतेस असं होतं. तर उन्नाव म्हणजे दिसतेस साठी पण, वाटतेस मला खूप सुंदर वाटते, काय भारी दिसतेस असं साठी पण तो संदर्भ वेगवेगळे असले तरी हाच शब्द तुम्ही वापरू शकतात. मला मिस केलं का. आता हे आठवण आली का, आठवण आली का आणि मला मिस केलं का. नन्नू मिस अय्यावा. अय्यावा म्हणजे आपण होण्यासाठी हा शब्द वापरतो, झालं यासाठी असतं. पण तुम्हाला मिस केलं का, केलं म्हणजे चेसानो हे आपण नाही वापरणार इथं. तर नन्नू मिस अय्यावा म्हणजे मला, मी मिस झालो का तुला, तुला माझी आठवण आली का, असाच तो संदर्भ आहे. नन्नू मिस अय्यावा. पुढचं वाक्य आहे, माझ्यावर रागवलीस का म्हणजे माझ्यावर तुला राग आलाय का. ना मिदा कोपम. राग म्हणजे कोपम. वचिंदा. वचिंदा म्हणजे तुला माझ्यावर राग आलाय का. तुझी स्माईल खूप छान आहे. तुझी नी स्माईल చాలా, मला असं म्हणायचं की तुझी स्माईल खूप क्यूट आहे. तर నీ स्माईल చాలా क्यूट గా ఉంది. छान क्यूट, बागा पण म्हणू शकतात. क्यूट గా ఉంది. फोन का उचलत नाहीस. फोन का म्हणजे ఎందుకు. उचलत लिफ्ट చేయలేదు. उचलत नाहीस చేయలేదు. झोपलीस आणि झोपतीयस का. झोपलीस का, झोपतीयस का. झोपेत फोन केल्यावर आपण विचारतो ना, अरे झोपली होती का, झोपलीस का. तर त्यासाठी आहे पडकून नावा. आली तर तुम्ही कसं विचारणार, पडकून तू नावा. म्हणजे आता झोपायला चाललीयस का, आता झोपणार आहेस का, तर ते झोपतीयस पडकून तू नावा. पुढचं वाक्य, मला तुझ्याशी बोलायला खूप आवडतं किंवा मला तुझ्याशी बोलायला आवडतं. तुझ्याशी नीतो माटलाडम म्हणजे तुझ्याशी बोलणं. माटलाडम म्हणजे तुझ्याशी बोलणं. नाकू इष्टम मला आवडतं म्हणजे इष्टम. तुझ्याशी बोलणं मला पसंत. पसंत शब्द आहे. इष्टम म्हणजे पण वापरतात, आवडतासाठी पण वापरतात आणि पसंत या शब्दासाठी पण वापरतात. नीतो माटलाडम नाकू इष्टम. माझ्याशिवाय तुला बोर होत नाही का. माझ्याशिवाय ना लेकुंडा నీకు बोर अवटलेदा म्हणजे माझ्याशिवाय तुला बोर होत नाही असं त्याचा संदर्भ आहे. मला तुझी खूप आठवण येते. आता मगाशी आपण बघितलं मला मिस केलं का, माझी आठवण आली का. तर हे काय, मला तुझी खूप आठवण येते म्हणजे रोज येत असते असं. ते येत असते साठी मला तुझी खूप आठवण येत असते रोज. నువ్వు मला नाकू आठवतोस म्हणजे
गुर्तुస్తున్నాव म्हणजे तू मला आठवतो, रोज आठवतो, तुझी आठवण येते असाच त्याचा संदर्भ आहे. तुझी आठवण येते असाच त्याचा अर्थ आहे. पहिल्यांदा जे घेतलंय ना गुर्तू वस्तुंदी किंवा ना गुर्तू वस्तुंदी सुद्धा येईल, पण वेगवेगळे फॉर्म मी घेते. आज माझ्यासाठी टाइम आहे का? ई वाला माझ्यासाठी ना कोसम टाइम हुंदा आहे का? मला ना कोसम टाइम हुंदा. पुढचं वाक्य, तू ऑनलाईन होतीस ना आत्ताच, किंवा तू आत्ताच ऑनलाईन होतीस ना. నువ్వు ఇప్పుడే ఆన్లైన్ ఉన్నావు కదా. నువ్వు ఇప్పుడే ऑनलाईन ఉన్నావు కదా. माझं ऐकतच नाहीस तू. ते असं म्हणायचं की तू माझं मुळीच ऐकत नाही, बिलकुल ऐकत नाही, अजिबातच ऐकत नाही. तर त्यासाठी शब्द असतो आपला अस्सलू. ना माटा अस्सलू विनवू. विनवू म्हणजे ऐकत नाही, नकारार्थी शब्द आहे तो. ना माटा म्हणजे माझं बोलणं काहीच ऐकत नाही तू, असं तेलुगूमध्ये म्हणतात. माझं काहीच ऐकत नाही, माझं कुठलीच गोष्ट तू ऐकत नाही, हे मराठीतून. तेलुगूमध्ये ना माटा अस्सलू विनवू. मला सोडून जाऊ नकोस. नन्नू सोडून बदिली जाऊ नकोस, पुन्हा नकारार्थी वेल्लकू. चल उद्या भेटू. रेपू कलुद्दाम. आता इथं चल आहे, उद्या भेटू. चल म्हणजे नडू रेपू कलुद्दाम असं म्हणतात. कलुस्दामू खरं तर शब्द तो असा आहे, कलुस्तामू, पण ते फ्लो मध्ये आणि इकडं स्लँग मध्ये असतं कलुद्दाम. कुठं भेटायचं? इकडा कलुद्दाम. पुढचं वाक्य आहे, जसं तुम्ही डायरेक्ट प्रपोज करतात, स्वतःच्या प्रेमाची कबुली देतात, तर त्यासाठी ही काही वाक्य आहेत. मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तर अशा प्रकारची वाक्य. मी तुझ्यावर प्रेम करतो. నేను तुझ्यावर किंवा तुला असं असतं ते. నిన్ను खूप प्रेम करतो. చాలా प्रेम करतो, प्रेमिస్తున్నాను. मी तुझ्यासाठी काहीही करेन किंवा काहीही करू शकतो, वाटेल ते करू शकतो. నేను तुझ्यासाठी నీ కోసం काहीही ఏమైనా చేస్తాను. तू काय सांगशील ते मी करेन, म्हणजे तू काय म्हणशील ते सगळं मी करेन असं. तू काय म्हणजे एम, सांगशील ते मी करेन, చెప్తే ते मी करेन. అది చేస్తాను, కరెన్ పున్నా చేస్తాను. నువ్వు ఏం చెప్తే అది నేను చేస్తాను. నేను तुम्ही इथे लिहिलं तरी चालेल. तुझ्याशी बोलल्या विना मला बिलकुल करमत नाही. हे वाक्य तुम्ही कमेंट करून सांगा. तर मी इथे तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगते. तुझ्याशी म्हणजे तुझ्यासोबत, तर आपण काय लावतो त्याला नीतो. बोलल्या विना म्हणजेच बोलल्याशिवाय, माटलाडकुंडा. मला बिलकुल करमत नाही. बिलकुल साठी शब्द आहे अस्सलू. मला नाकू करमत नाही साठी इकडे असंच वापरतात की मला बिलकुल चांगलं वाटत नाही, म्हणजे आपण जसं म्हणतो बागलेदू, तर तोच शब्द इथं करमत नाही साठी वापरतात. शेवटचं वाक्य तुम्ही ट्रान्सलेट करून कमेंट करून नक्की सांगा. पण त्याआधी गर्लफ्रेंड सोबत किंवा बायको सोबत इतक्या साऱ्या गप्पा तुम्ही मारणार आहे, पण त्यांना लाडाने काय म्हणणार हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही. तर तुम्हाला असे काही शब्द सांगते जे इकडे लाडाने बोलतात. लहान बाळाला किंवा गर्लफ्रेंडला, तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही म्हणू शकता. जसं पहिल्यांदा आहे बंगारम म्हणजे सोनं, हे तुम्हाला माहितच आहे, गोल्ड, त्यालाच आपण म्हणतो बंगारू. पिल्ला, हे सगळे तुम्ही शब्द आपल्या तेलुगू गाण्यात ऐकलेच असणार आहे. बंगारू म्हणजे सोन्यासारखा व्यक्ती, पिल्ला सुंदर मुलगी, चिन्नी छोटुली गोडुली, बुज्जी क्यूटशी मुलगी, हे देखील शब्द आहेत. अजून आहे कन्ना, कन्नम्मा, अम्माई, हे सुद्धा सगळे शब्द तुम्ही गर्लफ्रेंड साठी वापरू शकता. नंतर असतं बाबू, पापा. बाबू म्हणजे लहान मुलगा, पापा म्हणजे लहानशी मुलगी, तर तुम्ही हे शब्द सुद्धा वापरू शकतात. अजून असतं मुद्दुगुम्मा, हा एक शब्द आहे, सुंदर अशी गोड मुलगी, तिला सुद्धा हा शब्द वापरतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.